तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक, सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट, ज्यामध्ये 1, 2, 3 आणि 4 BHK फ्लॅट्स, प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स, 24/7 सुरक्षा व्यवस्था, सुंदर लँडस्केप गार्डन, इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन, मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन, जिम आणि योगा हॉल, संपूर्ण परिसरात CCTV, सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप, प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक, विश्वास, गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स. संपर्क 9130 711 811. देवळाली प्रवरा नगर परिषदेमध्ये यावेळी निश्चितच बदल घडणार असून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून भविष्यात या नगर परिषदेसाठी जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम केलं जाईल, अशी ग्वाही माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या वतीनं 17 डिसेंबरला राहुरी कारखाना परिसरातील अंबिकानगर प्रभाग क्रमांक 9 मध्ये आयोजित कॉर्नर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर पक्षनिरीक्षक जनार्दन गालपगार, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, चैतन्य उद्योग समूहाचे गणेश भांड, प्रशांत मुसमाडे, शिवसेना शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे, शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे, प्रभाग 9चे उमेदवार बापूसाहेब मुसमाडे, वैशाली कोबरणे, लतिका गोपाळे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती. आता शहरातील वातावरण बदललंय. पूर्वी दडपशाहीचं वातावरण होतं, मात्र आता नागरिक निर्भयपणे बाहेर येत आहेत. सभेला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता बदल निश्चित होणार आहे, असा विश्वास माजी आमदार कांबळे यांनी व्यक्त केलाय. नगरपालिकेचा जो अंतिम टप्प्यामध्ये आपण विचारताय, अतिशय उत्सव आणि मतदारामध्ये खूप आनंदाचं वातावरण आहे. आणि निश्चितपणे शिवसेनेचे जे आम्ही नगराध्यक्षासाठी जे उमेदवार दिलेले आणि त्यांचे जे सर्व सहकारी 21 नगरसेवक म्हणून अतिशय चांगले उमेदवार आणि तरुण उमेदवार देण्याचं काम त्या शिवसेनेच्या वतीने आम्ही केलेलं होतं. वातावरण अतिशय बदल झालेला आहे. देवळाली नगरपालिकेमध्ये निश्चितपणे या वेळेस बदल होणार आहे, कारण राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब हे राज्यामध्ये ज्या ज्या विभागामध्ये म्हणजे नगर विकास खात्याच्या माध्यमातून त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे निधी देण्याचं काम केलेले आणि म्हणून भविष्य काळामध्ये ह्या नगरपालिकेला निधी जास्तीत जास्त आणण्याचं काम या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हे सर्व मतदार अतिशय उत्साही आहे आणि वातावरणामध्ये खूप बदल झालेला आहे. की पूर्वी जे दडपशाहीचं राजकारण होतं की घरातला माणूस बाहेर कधी पडत नव्हता, तो आज आपल्याला ह्या ठिकाणी सर्व मतदार दिसतात. अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आता मीटिंग झालेली आहे, हे आपल्यासमोर आहे. निश्चितपणे बदल होणार आहे. अतिशय सर्व तरुण तडफदार नगरसेवक या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने दिलेले आहे आणि पुढच्या काळामध्ये जे जे काही ह्या परिसराचे प्रश्न असतील ते सोडवण्यामध्ये निश्चितपणे शिंदेसाहेब मदत करणार आहे. शिंदेसाहेब मदतीचा हात फार मोठा असतो, कारण निधीच्या बाबतीमध्ये हे बघा, आता इथं बोलायला नाही पाहिजे, परंतु श्रीरामपूरच्या बाबतीमध्ये आम्हाला जवळपास 15 कोटी रुपये आता दिलेले आहे. की मी आता आमदार नाही किंवा खासदार नाही, परंतु निधी देण्यामध्ये साहेबांचा कुणीही हात धरू शकत नाही. आणि जे म्हटले आता साहेब की चावी अमक्याच्या हातात आहे, चावी वगैरे काय नाही, साहेबांच्याच हातात चावी. आणि निश्चितपणे या परिसरामध्ये जास्तीत जास्त निधी आणण्याचं काम आम्ही गालपगारे साहेब असतील किंवा आपले राम रेपाळे साहेब असतील यांच्या माध्यमातून आम्ही या देवळाली नगरपालिकेला निश्चितपणे जास्त निधी आणू. स्वच्छता असेल, पाणी प्रश्न असेल, रस्त्याचे प्रश्न असतील. मला सांगायला असा आनंद वाटतो की माझ्या काळानंतर या सर्वसामान्य कुटुंब जे परिसरातले जे रस्ते ते अजून झालेले नाही आणि ते करण्याचं काम आम्ही निश्चितपणे पुढच्या काळामध्ये करू. दहशतीखाली काय अजून मतदार हा दहशतीखाली आता ह्या पुढच्या काळामध्ये दहशतीखाली राहू शकत नाही, कारण शिवसेना एक पक्ष असा आहे, शिवसेना असा एक पक्ष आहे की ती मतदाराला आणि कार्यकर्त्याला ताकद देण्याचं काम सातत्याने या शिवसेना पक्षामध्ये झालेलं आहे. आणि ही ताकद देण्याचं काम आमच्या राज्याचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी सातत्याने सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा ताकद देण्याचं काम केलेलं आहे. आणि पुढच्या काळामध्ये कुठल्या जरी अडचणी आल्या तर आम्ही त्या शिवसेनेच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून मतदाराला ताकद देणार आहे, त्यामध्ये काही शंका नाही. देवळाली शहरातील विकास खुंटलाय. शिवसेनेची ओळख किंगमेकर म्हणून असून आरोप प्रत्यारोपांपेक्षा प्रत्यक्ष विकासावर भर देण्याचे धडे शिंदे साहेबांनी दिलेत. नागरिकांना बदल हवा असून शिवसेनेचे उमेदवार निश्चितच विजयी होतील, असा विश्वास
पक्षनिरीक्षक जनार्दन गालपगार यांनी बोलून दाखवला आहे. की गेल्या 8 दिवसापासून मी आमचे सचिव राम रेपाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे मुख्य नेते, आमचे सेनेचे मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशाने या ठिकाणी फिरत आहे. 8 दिवसापासून मी गुप्त बैठकी घेतल्या, फिरलो आणि एक अंदाज मला आला की या ठिकाणी विकास हा बखास झालेला आहे आणि विकास करण्यासाठीच मुळातच शिवसेनेची ओळख आहे की आम्ही किंग मेकर आहोत, बनवणारे आहोत. तर या ठिकाणी विकास नाही झाला म्हणून कोणावर आरोप करण्यापेक्षा की आपण त्याच्यापेक्षा चांगला विकास या ठिकाणी कसं करू हे शिंदे साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे. आणि आमचे उमेदवार जरी कोणी म्हणत असलं नवीन आहेत तर आम्ही पहिलंच सांगितलं की शिवसेना हा बनवणार आहे, किंग मेकर आहे, तर आम्ही त्यांना बनवू आणि ते काम करतील व्यवस्थित. हा जनतेला विश्वास आहे. आणि मलाही या ठिकाणी 8 दिवस फिरत असताना मला खतखत जनतेने बोलून दाखवली. काही लोक पण बोलत नसले तरी खरं आहे की पण त्यांना बदल हवा आहे हे मला कळलं, चुकलं आहे आणि त्यामुळे धनुष्यबाण या ठिकाणी जिंकणार आहे. आपले उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केला गेला, दडपशाही करण्याचा प्रयत्न केला, याबद्दल आपण काय म्हणाल? काय असतं माहिती आहे का, राजकारण आहे, राजकारणामध्ये हे होत असतं. त्याच्यामुळं त्याच्याकडे जास्त लक्ष देण्यापेक्षा आम्ही विकासाकडे जास्त लक्ष देतो आणि ते उमेदवार आमचे न फुटणारे उमेदवार आहेत. आमच्या उमेदवारावर भरोसा आहे. आज प्रभाग क्रमांक 9 मध्ये आमची जी सभा झाली त्या सभेसाठी आमचे पक्षाचे संपर्क प्रमुख आणि निरीक्षक शिंदे साहेबांच्या मार्फत इथे जे आले ते जनार्दन गालपगारे साहेब, तसेच माजी आमदार भाऊसाहेब कांबळे साहेब, पुन्हा चैतन्य समूहाचे संस्थापक गणेशजी भांड भाऊ, तसेच आमचे तालुक्याचे तालुका प्रमुख आणि शेतकरी सेनेचे तालुका प्रमुख, तसेच शेतकरी सेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्रजी लोंढे साहेब, आमचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार बाबासाहेब मुसमाडे आणि दोन्ही नगरसेवक पदाचे उमेदवार वैशालीताई कोबर्णे आणि बापूसाहेब मुसमाडे, हे सर्वांच्याच सोबतीनं आणि सहकार्यानं आज जी मीटिंग झाली ती उत्स्फूर्त प्रतिसाद मतदारांनी आम्हाला दिला. आणि निश्चितच या झालेल्या भव्य दिव्य अशा मीटिंगमध्ये आम्हाला आजही कालच्याच रॅलीप्रमाणे आज देखील इतका विश्वास आमचा वाढला की निश्चितच सेनेचा पॅनल निवडून येणार आणि भगवा नगरपालिकेवर फडकणार. प्रभाग 9 मध्ये शिवसेनेची कॉर्नर सभा होणार नाही असा अपप्रचार केला गेला. नागरिकांवर दबाव टाकण्याचा प्रकार चुकीचा असून प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा आणि सभांना हजर राहण्याचा अधिकार आहे, असं उमेदवार प्रशांत मुसमाडे यांनी विरोधकांना ठणकावून सांगितलंय. या कॉर्नर सभेला नागरिकांची मोठी गर्दी झाल्यामुळे शिवसेनेनं प्रचारात आघाडी घेतल्याचं चित्र निर्माण झालंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी. डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र. निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात 20 कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र. अर्धांगवायू, मान, पाठ, कंबर आणि सांधेदुखी, हातापायांना मुंग्या येणं, टाचदुखी, चेहऱ्याचा पॅरालिसिस, ॲक्युपंक्चर, फिजिओथेरपी, जलचिकित्सा, बाष्पचिकित्सा, योग चिकित्सा, मालिश चिकित्सा, चुंबक चिकित्सा, आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा. संपर्क डॉक्टर रमेश पावसे, ठिकाण हिवरगाव पावसा, रायतेवाडी रोड, तालुका संगमनेर. संपर्क 96 23 25 67 22.